किसी व्यक्ति के रहते हुए किसी डिस्ट्रिक्ट में, किसी एरिया में लॉ एंड ऑर्डर की परिस्थिति बिगड़ सकती है तो गृह मंत्रालय इस प्रकार की कार्रवाई कर सकते हैं। बोलिए सर, बोला सर आता आहेत ना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आता आरोप करणार आहेत। रश्मी ठाकरे मॅडम यांच्या जमिनीची ती पाहणी करणार आहेत। हे पहा की त्यांनी कुठेही त्यांनी चंद्रावर जाऊन पाहावं, त्यांनी मंगळावर जाऊन आमच्या लोकांच्या जमिनी शोधाव्या। या देशात लोकशाही आहे, या देशामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि महाराष्ट्र एक पुरोगामी राज्य आहे। यापूर्वीसुद्धा अशा प्रकारचे आरोप अनेकांनी केलेले आहेत। आरोप करणाऱ्यांवरती त्यांच्या तोंडाला कोणी टाळं लावू शकत नाही। विरोधी पक्ष आहे, करू शकतो, पण शेवटी राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असल्यास सरकारला कारवाई करावी लागते आणि त्यानुसार गृह मंत्रालयाने ही कारवाई केली। आता कोणी आरोप करायचेच म्हटलं आहे केंद्र सरकारच्या सूचनेनुसार, तर आता आम्ही काय करणार? त्यांना आरोप करू द्या। आरोप कोणावर होत नाही, आरोप मोदींवरती होत आहेत, आरोप अमित शहांवरती होत आहेत, आरोप भाजप शासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर होत आहेत, अनेक ठिकाणी आरोप होत आहेत। सध्या आरोप करणे फॅशन झाली आहे राजकारणामध्ये, त्यानुसार त्याने आरोप करत राहावे। ठीक आहे। आणि सर ते अजूनही म्हटलेत की हे जे काही त्यांच्यावरती कारवाई झाली ते फक्त गृहमंत्री आणि शरद पवार यांच्या सांगण्यावरून झाली। कोण? किरीट सोमय्या म्हणाले। चुकीचा विचार प्रश्न सर, सोमय्या असंही म्हणतायत की आता मुख्यमंत्र्यांनी भगवा सोडून हिरवा पांघरायला सुरुवात केली। कळेल त्यांना लोक होते की हा बंगला बेकायदेशीर आहे, CRZ मध्ये आहे, आता राणे भाजपात आहेत, केंद्रात नाही, मंत्री, असे आता अनेक कारवाई का होत बघा की केंद्रामध्ये सुद्धा अनेक मंत्री आहेत ज्यांच्यावरती अशा प्रकारचे आरोप झाले होते आणि भाजपने केले होते। आज ते केंद्र सरकारमध्ये मंत्री आहेत। ह्याच्यातच सगळं महाराष्ट्रामध्ये असे अनेक लोक आहेत, अनेक कार्यकर्ते आहेत ज्यांच्यावरती आधी आरोप करण्यात आले आणि मग ते भाजपात आल्यावरती ते हरिश्चंद्राचे अवतार म्हणून त्यांना मिळवू लागले। मी नावं घेऊन सांगू शकतो, पण आम्हाला त्या चिखलात दगड मारायचा नाही। आजची कारवाई परत सांगतो ही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे गृह मंत्रालयाने केलेली कारवाई। त्याच्यामुळे जर कोणी असे या संदर्भात उलटसुलट आरोप करत असेल तर ते पूर्णपणे निरर्थक आहे। कळेल त्यांना लवकरच कोणता रंग आमचा आहे, तो कोणता रंग आमचा आहे तो कळेल। कायदेशीर कारवाई जर एखाद्यावरती होते तिथं रंगाचा प्रश्न काय येतो? या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण झाल्यावरती जर कारवाई कोणी करत असेल गृह मंत्रालयाकडून तर ती रंग बघून कारवाई केली जात नाही किंवा आमचा रंग कोणताही कारवाई केली जात नाही। शिवसेनेवरती अशा प्रकारचे आरोप करण्यापूर्वी आपलं अंतरंग एकदा झाकून पाहावं एवढंच मी सांगेन। तर गेल्या 5 वर्षाचं जर पाहिलं तर सोमय्यांनी ज्यांच्यावर आरोप केले त्यांना मग भाजपमध्ये प्रवेश दिला गेला, तर तसं काही हे सुरू आहे का? कारण की जसं सतत भाजपचे नेते म्हणत असतात की आमच्या संपर्कात नेते आहेत, आमच्या संपर्कात नेते आहेत। नक्की अशा प्रकारचे दबाव, केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव वाढवून किंवा त्यांना अटकेची भीती दाखवून, त्यांची संपत्ती जप्त करण्याची भीती दाखवून, अनेक गोष्टी, कुटुंबांना धमक्या देऊन जर त्यांना वाटत असेल की महाराष्ट्रामध्ये काही राजकीय उलथापालथ करता येईल तर ते भ्रमात आहे। असं काही होणार नाही। आम्ही परिस्थितीला सामोरे जाऊ, आम्ही संकटाशी सामना करू, आम्ही संघर्ष करू। हसन मुश्रीफ यांनी ते आव्हान स्वीकारलेलं आहे असं मला वाटतंय आणि त्यातून हा संघर्ष निर्माण झाला। हे सरकार डरपोक नाही आणि आम्ही सगळे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीतले मर्द मावळे आहोत आणि मुख्यमंत्री असतील, माननीय शरद पवार असतील यांच्या नेतृत्वाखाली ही लढाई जी आहे ही लढाई सुरू राहील। तुम्ही आमच्यावरती किती हल्ले करा, खोटे हल्ले करा, पाठीमागून वार करा, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करा, पण आम्ही झुकणार नाही, हे परत सांगतो। सर, एक शेवटचा प्रश्न, काही वर्षांपूर्वी सोमय्यांनी नारायण राणे यांच्या बंगल्यावर सुद्धा आरोप केले होते की हा बंगला बेकायदेशीर आहे, CRZ मध्ये आहे,
आता राणे भाजपात आहेत, केंद्रात नाही, मंत्री नाही, असे आता अनेक कारवाई का होत नाही? बघा की केंद्रामध्ये त्याला नाट्य म्हणणं चुकीचं आहे. हा मराठी रंगभूमीचा अपमान आहे. नाट्याला एक परंपरा आहे, नाट्याला एक पावित्र्य आहे, नाट्यामध्ये एक सत्यता असते. आणि महाराष्ट्रामध्ये मराठी नाट्याला प्रतिष्ठा आहे. कालपासून जे काही घडतंय किंवा घडवलं जात आहे ते विरोधी पक्ष हे केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर, केंद्र सरकारच्या पाठबळावर महाराष्ट्र राज्य अस्थिर आणि बदनाम करण्याचा हक्क आहे. अर्थात अशा प्रकारचे सतत आरोप करून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करणं हा गेल्या काही दिवसापासून विरोधी पक्षाचे उपक्रम राबवला जातो. धंदा म्हणणार नाही, पण काल जी काही कारवाई झालेली आहे आरोप करणाऱ्या, मला वाटतं की गृहमंत्र्याने केलेली कारवाई आणि त्याच्यामध्ये आकस किंवा सूड या शब्दांचा वापर कोणी करू नये. गृहमंत्री मी माहिती घेतली सकाळी, पूर्ण माहिती घेतली आणि गृहमंत्रालयाला कायदा आणि सुव्यवस्थेबाबत काही प्रश्न निर्माण होतील असं वाटलं दोन्ही बाजूनी, आणि त्यातून ही कारवाई झाली. त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांवरती आरोप करण्याचं कारण नाही. याकडे जर कोणी त्या दृष्टीनं पाहत असेल की मुख्यमंत्र्यांनी केलं, मुख्यमंत्री अशा लहान गोष्टीमध्ये पडत नाही. पुढे अशा प्रकारचे आरोप केले, खोटे नाटे, सगळे गुडगुडे सोडले म्हणून आमच्या सरकारला भोकं पडत नाही. आम्हाला माहिती केंद्र सरकारवरती रोज आरोप होत आहे किंवा इतर राज्याची बीजेपीची सरकार आहे त्यांच्यावरती रोज आरोप होत आहे. तुमच्याकडे आरोप करण्यापूर्वी जर पुरावे असतील तर महाराष्ट्रात पोलीस आहे, महाराष्ट्रात यंत्रणा आहे, महाराष्ट्रामध्ये अँटी करप्शन ब्युरो आहे, महाराष्ट्रामध्ये OW आहे आणि त्या सगळ्या संस्था, महाराष्ट्र पोलीस दल हे प्रतिष्ठित पोलीस दल, या सगळ्या राज्यातल्या संस्था ह्या कोणत्याही प्रकारे पक्षपात न करता तपास हे आपण पाहिले. पण तुम्ही केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर, त्यांच्या आदेशानं विमा शब्द वापरले जातात, मला असं वाटत नाही. मी मगाशीच माननीय मुख्यमंत्र्यांशी बोललो या विषयावर. त्यांनी स्पष्ट सांगितलं की या सगळ्या कारवाईशी मुख्यमंत्री कार्यालयाचा संबंध नाही. गृह मंत्रालयानं महाराष्ट्रात जर काही ठिकाणी कायदा सुव्यवस्था निर्माण होत असेल, प्रश्न निर्माण होत असेल तर तशी कारवाई त्यांनी केली असेल. सर, हिंदी में आपसे जानना चाहेंगे, नाट्य शब्द का इस्तेमाल मत करिए. महाराष्ट्र में नाटक शब्द का एक प्रतिष्ठा है. महाराष्ट्र एक रंगभूमि, जो रंगमंच है, थिएटर, उसे हम नाट्य बोलते हैं. और महाराष्ट्र की जनता जो नाट्य होता है, नाटक के ऊपर बहुत प्रेम करते हैं. जो हुआ उससे आप और कुछ बोलिए, लेकिन ये करने की ज़रूरत नहीं थी. कुछ लोग महाराष्ट्र के अपोजिशन के कुछ लोग हमारी सरकार, कुछ मंत्री के ऊपर जिस प्रकार से धुआंधार आरोप करते जा रहे हैं उसमें कितना तथ्य है ये न्यायालय तय करेगा. लेकिन केंद्रीय जांच एजेंसी की मदद लेकर, उनके सपोर्ट से महाराष्ट्र सरकार को अस्थिर करने की जो कोशिश चल रही है वो नाकाम है. आप आरोप करते रहिए, आरोप करने से कुछ नहीं बिगड़ता. हमारी सरकार अस्थिर नहीं हो. मोदी जी की सरकार के ऊपर तरह नए नए आरोप लगते हैं, देश बेचने तक आरोप लगे हैं. पब्लिक सेक्टर जो बेचने के जो हमेशा जो प्रक्रिया चलती है उसके ऊपर आरोप लगते हैं. और क्या आरोप है, बहुत आरोप. उससे सरकार को कोई स्थिरता का कोई प्रश्न निर्माण नहीं होता. जहाँ जहाँ बीजेपी की सरकार है वहाँ भी आरोप लगता है. तो महाराष्ट्र में आरोप लगाने का एक प्रक्रिया चल रहा है, उससे कोई मतलब नहीं है. जो कार्रवाई हुई है बीजेपी के नेता के ऊपर वो गृह मंत्रालय ने कार्रवाई की. मुख्यमंत्री कार्यालय का
उनका कोई संबंध नहीं है. अगर किंवा सूड या शब्दांचा वापर कोणी करू नये. मी माहिती घेतली सकाळी, पूर्ण माहिती घेतली, आणि गृहमंत्रालयाला कायदा आणि सुव्यवस्थेबाबत काही प्रश्न निर्माण होतील असं वाटलं दोन्ही बाजूनी, आणि त्यातून ही कारवाई झाली. ह्याच्यावरती मुख्यमंत्र्यांवरती आरोप करण्याचं कारण नाही व्यक्तिशः. याकडे जर कोणी त्या दृष्टीनं पाहत असेल की मुख्यमंत्र्यांनी केलं, मुख्यमंत्री अशा लहान गोष्टीमध्ये पडत नाही. कोणी अशा प्रकारचे आरोप केले, खोटे नाटे, हवेत बुडबुडे सोडले, म्हणून आमच्या सरकारला भोकं पडत नाही, हे आम्हाला माहिती आहे. केंद्र सरकारवरती रोज आरोप होत आहेत, किंवा इतर राज्याची BJPची सरकार आहेत त्यांच्यावरती रोज आरोप होत आहेत. तुमच्याकडे आरोप करण्यापूर्वी जर पुरावे असतील तर महाराष्ट्रात पोलीस आहे, महाराष्ट्रात यंत्रणा आहे, महाराष्ट्रामध्ये अँटी करप्शन ब्युरो आहे, महाराष्ट्रामध्ये EOW आहे, आणि त्या सगळ्या संस्था, महाराष्ट्र पोलीस दल हे प्रतिष्ठित पोलीस दल, या सगळ्या राज्यातल्या संस्था ह्या कोणत्याही प्रकारे पक्षपात न करता तपास करत असतात, हे आपण पाहिलं. पण तुम्ही केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर, त्यांच्या आदेशानं, केंद्रीय तपास यंत्रणांच्या मदतीनं महाराष्ट्राच्या मंत्र्यांवर, महाराष्ट्रातल्या प्रमुख लोकांवरती असे आरोप करत असतात, आणि त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर राज्याचे गृह मंत्रालय याच्यावर कारवाई करू शकतं. आणि त्यानुसार मी जे पाहतोय कालपासून की राज्याच्या गृह मंत्रालयांना केलेली एक कारवाई आहे. त्याचा आता फार मोठी राष्ट्रीय स्तरावर दखल घ्यायची गरज नाही, पण शेवटी संपूर्ण यंत्रणा हाताशी असल्यावरती हो गया ना सर. हॅलो. बोल. हां रेडी झालं का? ओके ना सगळं? ओके ठीक. रोल. सर, काल जे दुपारपासून नाट्य पाहायला मिळालं, किरीट सोमय्या आणि ते कराडला शेवटी उतरून त्यांनी तिथे पत्रकार परिषद घेऊन हसन मुश्रीफांवर पुन्हा काही भ्रष्टाचाराचे नवे आरोप केले. त्याला नाट्य म्हणणं चुकीचं आहे. हा मराठी रंगभूमीचा अपमान ठरला. नाट्याला एक परंपरा आहे, नाट्याला एक पावित्र्य आहे, नाट्यामध्ये एक सत्यता असते, आणि महाराष्ट्रामध्ये मराठी नाटकाला प्रतिष्ठा आहे. कालपासून जे काही घडतंय किंवा घडवलं जात आहे ते विरोधी पक्ष हे केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर, केंद्र सरकारच्या पाठबळावर महाराष्ट्र राज्य अस्थिर आणि बदनाम करण्याचा हा प्रयत्न. अर्थात अशा प्रकारचे सतत आरोप करून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करणं हा गेल्या काही दिवसापासून विरोधी पक्षाचा एक उपक्रम राबवला जातो. मी धंदा म्हणणार नाही, पण काल जी काही कारवाई झालेली आहे आरोप करणाऱ्यांवर, मला वाटतं ती गृहमंत्र्यांनी केलेली कारवाई, आणि त्याच्यामध्ये आकस किंवा महाराष्ट्र में नाटक शब्द का एक प्रतिष्ठा है. महाराष्ट्र एक रंगभूमि, रंगमंच है, थिएटर, उसे हम नाट्य बोलते हैं. और महाराष्ट्र की जनता जो नाट्य होता है, नाटक के ऊपर बहुत प्रेम. जो हुआ उससे आप और कुछ बोलिए, लेकिन ये करने की जरूरत नहीं थी. कुछ लोग महाराष्ट्र के अपोजिशन के, कुछ लोग हमारी सरकार, कुछ मंत्री के ऊपर जिस प्रकार से धुआंधार आरोप करते जा रहे हैं, उसमें कितना तथ्य है ये न्यायालय तय करे. लेकिन
केंद्रीय जांच एजेंसी की मदद ले, उनके सपोर्ट से महाराष्ट्र सरकार को अस्थिर करने की तो कोशिश कर रही है, नाकाम। आप आरोप करते रहिए, आरोप करने से कुछ नहीं मिला। हमारी सरकार अस्थिर नहीं, मोदी जी की सरकार के ऊपर प्रतिदिन नए नए आरोप लगते हैं, देश बेचने तक आरोप लगते हैं। पब्लिक सेक्टर जो बेचने के तो हमेशा जो प्रक्रिया चलती है उसके ऊपर आरोप लगते हैं, और क्या आरोप, बहुत आरोप। उससे सरकार को कोई स्थिरता का कोई प्रश्न निर्माण नहीं। जहां जहां बीजेपी की सरकारें हैं वहां भी आरोप, तो महाराष्ट्र में आरोप लगाने का एक प्रक्रिया चल रहा है, उससे कोई मतलब नहीं है। जो कार्रवाई हुई है बीजेपी के नेता के ऊपर, वो गृह मंत्रालय ने कार्रवाई, मुख्यमंत्री कार्यालय का उनका कोई संबंध नहीं। अगर किसी व्यक्ति के रहते हुए किसी डिस्ट्रिक्ट में, किसी एरिया में लॉ एंड ऑर्डर की परिस्थिति बिगड़ सकती है, गृह मंत्रालय इस प्रकार की कार्रवाई कर सकते। बोलिए सर बोला। सर आता एक